येथील शासकीय विश्रामगृहात आज दिग्रस तालुक्यातील नागरिकांकडून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या विविध तक्रारी, निवेदने आणि मागण्यांच्या अनुषंगाने माननीय मृद व जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाचा आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीच्या सुरुवातीला ऑनलाईन पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारींचं स्वरूप आणि त्यांच्या सद्यस्थितीची माहिती मंत्री महोदयांनी प्रशासनाकडून जाणून घेतली। नागरिकांनी थेट शासनाकडे मांडलेल्या अडचणींवर प्रशासनाने आतापर्यंत काय कार्यवाही केली याचा प्रभागनिहाय व विभागनिहाय आढावा यावेळी घेण्यात आला। संजय भाऊ राठोड यांनी प्रत्येक प्रकरणाची बारकाईने दखल घेत सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्काच्या कामांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत अशी स्पष्ट भूमिका मांडली। नागरिकांच्या समस्यांचे निवारण करणे हे प्रशासनाचे मुख्य कर्तव्य असून यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला। विविध शासकीय योजनांचे अर्ज, दाखले आणि मूलभूत सुविधांशी निगडित असलेल्या प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बाबींचा तातडीने सोक्षमोक्ष लावून शासनाच्या कल्याणकारी योजना आणि सेवांचा थेट लाभ सर्वसामान्य व तळागाळातील नागरिकांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी दिले। प्रशासकीय गतिमानता वाढवून जनतेला वेळेत न्याय द्यावा, जेणेकरून शासनावरील सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ होईल असेही ते म्हणाले। या उच्चस्तरीय आढावा बैठकीला दिग्रस तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागांचे अभियंता आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।